तब्बल 3 महिने जळत असलेल्या नालंदा विद्यापीठाचा उल्लेख केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात केला। येणाऱ्या काळात मोदी सरकार या स्थळाचा विकास पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करणार आहे। त्याच दृष्टिकोनातून या प्राचीन विद्यापीठाच्या इतिहासाविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर शमिका सरवणकर तुमचं लोकसत्ता लाईव्हमध्ये स्वागत करते। भारतीय प्राचीन विद्यापीठांचा इतिहास हा जगविख्यात आहे। या विद्यापीठांच्या यादीमध्ये नालंदा, ओदंतपुरी, तक्षशिला यांसारख्या अनेक विद्यापीठांचा समावेश होत होता। याच यादीतील एक मुख्य नाव म्हणजे नालंदा। या नालंदा विद्यापीठाचा इतिहास तब्बल 1800 वर्ष जुना आहे आणि या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या 5व्या शतकात झाली। या विद्यापीठाच्या स्थापनेचे आणि संवर्धनाचे श्रेय गुप्तवंशीय राजांकडे जाते। गुप्तवंशीय राजांशिवाय अनेक इतर राजांनी देखील या विद्यापीठाच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। याच यादीत पालवंशीय राजांचा उल्लेख करणं महत्त्वाचं ठरतं। तसेच हे विद्यापीठ बुद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचे केंद्र होतं। त्याच्यामुळे अनेक बौद्ध भिक्खूंनी या विद्यापीठाच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। या विद्यापीठात जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते। याचाच उल्लेख इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेला ह्युएनसँग या चीनी प्रवासाने केलेला आहे। ह्युएनसँगने या विद्यापीठाबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे। त्यातील महत्त्वाचा उल्लेख म्हणजे तत्कालीन या विद्यापीठात जवळपास 10,000 विद्यार्थी शिकत होते, तर 2,000 शिक्षक त्यांना शिकवण्याचं काम करत होते। त्यामुळे नक्कीच यावरून आपल्याला एक तर मात्र कळतं की या विद्यापीठाची समृद्धी आणि प्रसिद्धी प्रचंड होती। असं असलं तरी सगळ्याच विद्यार्थ्यांना या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळणं हे सोपं काम नव्हतं। शेकडो विद्यार्थ्यांमधून जवळपास फक्त 30 ते 20% विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश मिळत होता। या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत होते। जपान, चीन, कोरिया या देशांमधनं येणारे विद्यार्थी या विद्यापीठाच्या बाहेर रांगा लावत होते। तरीही या विद्यापीठात प्रवेश मात्र 20 ते 30% विद्यार्थ्यांना मिळत होता। या विद्यापीठामध्ये शिकवण्यात येणाऱ्या विषयांमध्ये वेदविद्या, शिल्पकला, मंत्रविद्या, योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, ज्योतिष, चित्रकला, दंडनीती यांसारख्या वेगवेगळ्या विषयांचा समावेश होत होता। शिवाय या विद्यापीठातून शिकून बाहेर पडलेल्या विद्वानांमध्ये बुद्धकीर्ती, शांतरक्षित, आर्यवेद, शीलभद्र, कर्णमती, स्थिरमती, गुणमती यांसारख्या प्रसिद्ध बुद्ध भिक्खूंचा समावेश होता। नालंदा विद्यापीठाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथलं ग्रंथालय होतं। या ग्रंथालयात 3 मुख्य इमारती होत्या, त्या म्हणजे रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजन। या 3 इमारतींमध्ये असंख्य ग्रंथ आणि हस्तलिखिते होती। आता आपण वळू आपल्या मुख्य मुद्द्याकडे। याआधी म्हटल्याप्रमाणे हे संपूर्ण विद्यापीठ जवळपास 3 महिने जळत होते। 12व्या शतकात आलेल्या बख्तियार खिलजीने हे संपूर्ण विद्यापीठ भस्मसात केले। या परकीय आक्रमकाने संपूर्ण विद्यापीठाला आग लावली आणि इथली दुर्मिळ ग्रंथसंपदा काही महिन्यात पूर्णतः भस्मसात झाली। प्राचीन नालंदा विद्यापीठाचा विकास करणं हा केंद्र सरकारचा घेतलेला एक सकारात्मक निर्णय म्हणून पाहिला जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला जरूर सबस्क्राईब करा।